नमस्कार. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि नियम 1961च्या माहितीबाबतच्या या लाईव्ह सेशन क्रमांक 10 मध्ये मी आज आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या लाईव्ह सेशनसाठी या कायद्याच्या माहिती जाणून घेण्याबाबत जे माझे बंधू भगिनी आणि ज्या माता या माहितीबाबत उत्सुक आहेत त्या सर्वांचं मी या लाईव्ह सेशनमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून आजपर्यंत जे 9 लाईव्ह सेशन्स या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि नियम 1961च्या बाबतीत मी आपल्याला सादर केले, त्यामध्ये प्रामुख्याने आतापर्यंत मी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 1 ते 21 पर्यंतची माहिती आपल्याला सादर केलेली होती. आज मी कलम 22 बाबत आपल्याला माहिती देणार आहे. तत्पूर्वी कलम 22 हा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील हा जो कलम 22 आहे याची सुरुवात या कायद्यातील चॅप्टर क्रमांक 3 मध्ये होते आणि यामध्ये साधारण कलम जे अंतर्भूत केलेले आहेत त्या कलमांच्या बाबतीत आपल्याला माहिती घेताना याचा हा चॅप्टर 3 खरं म्हणजे मेंबर्स अँड देअर राईट्स अँड लायबिलिटीज या टायटल खाली हा चॅप्टर ह्या कायद्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे आणि यामध्ये एकूण 22 ते 35 सेक्शन्स इन्व्हॉल्व आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 22 ते कलम 35 आर इन्क्लुडेड इन द चॅप्टर नंबर 3 ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960. आणि यामध्ये साधारणपणे मी आपल्याला फॉर्मली हे सेक्शन जे आहेत ते आता आपल्याला मी सांगतो, आपल्या लक्षात येईल या चॅप्टरमध्ये हे कोण कोण अंतर्भूत केलं जातं. यामध्ये पर्सन्स हू मे बिकम मेंबर हा सेक्शन 22 आहे, दॅट इज विच आय एम गोइंग टू डिस्कस विथ यू ऑल टुडे इन प्रेझेंट सेशन. आणि त्यानंतर जो सेक्शन 23 आहे तो ओपन मेंबरशिपच्या बाबतीत आहे मित्रांनो. सेक्शन 24 आहे तो नॉमिनल अँड असोसिएट मेंबर्सच्या बाबतीतला आहे. त्यानंतर सेक्शन 24A आहे तो कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग टू मेंबर्स ETC याच्या संदर्भातील आहे. आणि सेक्शन 25 जो आहे तो सेसेशन ऑफ मेंबरशिप. सेक्शन 25A जो आहे तो रिमूव्हल ऑफ नेम्स ऑफ मेंबर्स फ्रॉम मेंबरशिप रजिस्टर. त्यानंतर सेक्शन 26 जो आहे तो राईट्स अँड ड्युटीज ऑफ द मेंबर आहे. आणि सेक्शन 27 आहे तो व्होटिंग पॉवर्स ऑफ द मेंबर आहे. त्यानंतर सेक्शन 28 आहे तो रिस्ट्रिक्शन्स ऑन होल्डिंग ऑफ शेअर्स याच्या संदर्भातील आहे. त्यानंतर सेक्शन 29 आहे रिस्ट्रिक्शन्स ऑन ट्रान्सफर ऑर चार्ज ऑफ शेअर ऑर इंटरेस्ट या संबंधित आहे. सेक्शन 30 जो आहे मित्रांनो तो ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट ऑन डेथ ऑफ मेंबर याबाबतचा आहे. त्यानंतर सेक्शन 31 आहे शेअर ऑर इंटरेस्ट नॉट लायबल टू अटॅचमेंटच्या बाबतीतला आहे. त्याचबरोबर सेक्शन 32 जो आहे राईट्स ऑफ मेंबर्स टू सी बुक्स ETC याच्या संदर्भातील आहे. आणि सेक्शन 32 सबसेक्शन A हा 32A independent section certain societies to give passbooks to members and entries in such books evidence of amount due या बाबतचा आहे. सेक्शन 33 जो आहे तो लायबिलिटी ऑफ पास्ट मेंबर्स अँड इस्टेट ऑफ डिसीज मेंबर्सच्या बाबतचा आहे. त्यानंतर सेक्शन मित्रांनो 34 आहे तो इन्सॉल्वन्सी ऑफ मेंबर्स आहे. आणि सेक्शन 35 जो आहे तो एक्सपल्शन ऑफ मेंबर्सच्या बाबतीतला आहे. तर मित्रांनो 22 ते 35 हे सेक्शन्स मेंबर्स अँड देअर राईट्स अँड लायबिलिटीज या चॅप्टर नंबर 3 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये अंतर्भूत केलेले आहेत. आज रोजी आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेक्शन 22 जो आहे याबाबत चर्चा करायची आहे. सेक्शन 22 आहे तो सदस्य आणि त्यांचे हक्क व दायित्वे या प्रकरण 3 जे आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधले त्याच्या बाबतीत ज्याला सदस्य होता येईल अशी व्यक्ती म्हणजे या ठिकाणी पर्सन हू मे बिकम मेंबर याबाबतचा आहे. आणि याबाबत हा सेक्शन काय म्हणतो आपण बघूया. या बाबतीत आपल्याला जेव्हा हा सेक्शन 22 जेव्हा आपण कन्सिडर करतो
तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो सेक्शन 22च्या बाबतीत आपल्याला सेक्शन 22 नीड्स टू बी रीड विथ section 24 of Maharashtra Cooperative Societies Act, as well as we have to read the present section 22 along with section 27 of Maharashtra Cooperative Societies Act. आता यामध्ये सेक्शन हा जो आहे सदस्य आणि त्यांचे हक्क व दायित्व, तर मित्रांनो यामध्ये सेक्शन 22 जो आहे तो असं म्हणतो, कलम 24च्या तरतुदीस अधीन राहून पुढील व्यक्ती व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्ती संस्थेचा सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात येणार नाही. म्हणजे मुळातच सेक्शन जिथे चालू होतो त्यामध्ये कलम 24चा उल्लेख केल्यामुळे पहिल्यांदा आपण व्हॉट इज द एक्झॅक्ट प्रोव्हिजन इन्व्हॉल्व इन द सेक्शन 24 दॅट नीड्स टू बी कन्सिडर्ड. तर या ठिकाणी मला आवडेल आपल्याला सेक्शन 24 बाबत माहिती द्यायला. तर सेक्शन 24 आहे तो नॉमिनल अँड असोसिएट मेंबरच्या बाबतीतला आहे मित्रांनो. तर हा सेक्शन सुद्धा आपण समजावून घेऊया, कारण या सेक्शन 22 मध्ये काय म्हणते, सुरुवातीस कलम 24च्या तरतुदीस अधीन राहून पुढील व्यक्ती व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्ती संस्थेचा सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात येणार नाही असा हा सेक्शन म्हणतोय. त्यामुळे सेक्शन 24 बाबतची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागेल. तर 24 सेक्शन जो आहे नाममात्र सदस्य व सहयोगी सदस्य यांच्या बाबतीतला आहे. म्हणजे कलम 22 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी संस्थेस कोणत्याही व्यक्तीस नाममात्र सदस्य सहयोगी सदस्य म्हणून दाखल करून घेता येईल. नाममात्र सदस्यास असा सदस्य म्हणून संस्थेच्या नफ्यात किंवा मत्तेत कोणत्याही स्वरूपात कोणत्याही भाग मिळण्याचा हक्क असणार नाही. नाममात्र सदस्यात सर्वसाधारणपणे सदस्यांच्या विशेषाधिकारापैकी व हक्कापैकी कोणताही विशेषाधिकार व हक्क असणार नाही. परंतु अशा सदस्यास किंवा सहयोगी सदस्यास कलम 27 पोट कलम 8च्या तरतुदींना अधीन राहून संस्थेच्या उपविधीत विनिर्दिष्ट करण्यात येतील असे सदस्यांचे विशेष अधिकार व हक्क असतील आणि तो अशा दायित्वांच्या अधीन राहील. मित्रांनो इथे इतके प्रोव्हिजन्स हा इतक्या कोरिलेटेड आहेत, हे आपण समजून घेताना म्हणजे मुळातच सेक्शन 22 जेव्हा सुरुवात होतो तो म्हणतो की सेक्शन 24 मध्ये ज्या नमूद केलेल्या आहेत बाबी त्यास अधीन राहून आपल्याला सेक्शन 22 प्रमाणे ज्या व्यक्तींना म्हणजे ज्या बाबी दिल्या त्या व्यतिरिक्त इतर कोणालाही सभासद करून घेता येणार नाही. तर अशा प्रसंगी सेक्शन 24 मध्ये सहभागी सभासद नाममात्र किंवा सहयोगी सभासदाची व्याख्या आणि सेक्शन जो 27 आहे तो मित्रांनो आहे व्होटिंग पॉवर्स ऑफ द मेंबर्स. तर ह्यामध्ये म्हणजे व्होटिंग पॉवर्स ऑफ मेंबर्स मध्ये त्यामध्ये सेक्शन 8 सबसेक्शन 8 जो आहे तो आता या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागेल आणि त्यामधील तरतुदीप्रमाणे आपल्याला या सेक्शनचा विचार करावा लागेल. मग आता आपण डायरेक्टली सेक्शन 27 मध्ये 6 काय म्हणतो तो 8 काय म्हणतो तो बघू. तर सेक्शन व्होटिंग पॉवर्स जे आहेत याबाबतच्या आहे आणि त्याप्रमाणे त्यातला सबसेक्शन 8 आहे, कोणत्याही नाममात्र सदस्यास मतदानाचा अधिकार असणार नाही आणि असा कोणताही सदस्य समितीचा सदस्य होण्यास किंवा त्या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून इतर कोणत्याही संस्थेवरील नेमणुकीस पात्र असणार नाही. म्हणजे हे इतके सेक्शन 22 मध्ये एकमेकाला हे कोरिलेटेड सेक्शन आहेत. सेक्शन या तिन्ही सेक्शन्सचा एकमेकाशी मेळ घालूनच या सेक्शन 22 बाबत आपल्याला माहिती जाणून घेणं रास्त होईल, अन्यथा हा सेक्शन आपल्याला समजणार नाही. तर या ठिकाणी मित्रांनो मी हे कसे कोरिलेटेड सेक्शन्स आहेत याबाबत आपल्याला मी माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी आता कलम 22 मध्ये कलम 24च्या तरतुदीस अधीन राहून पुढील व्यक्ती व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस संस्थेचा सदस्य म्हणून दाखल करून घेता येणार नाही. त्यामध्ये भारतीय संविधा अधिनियम 1872 अन्वये संविधा करण्यास सक्षम असेल अशी व्यक्ती म्हणजे साधारणपणे या ठिकाणी मित्रांनो ह्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे आपल्याला मेंबर्स अँड देअर राईट्स अँड लायबिलिटी मध्ये पर्सन हु मे बिकम मेंबर मध्ये अँड इंडिव्हिज्युअल हु इज कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट अंडर द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 म्हणजे जो करार कायद्यातील तरतुदीप्रमाणे करार करण्यास सक्षम व्यक्ती असेल त्याला सभासद होता येईल. त्यानंतर भागीदारी संस्था कंपनी त्यावेळेला अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये रचना केलेला कोणताही इतर निगम निकाय किंवा संस्था नोंदणी अधिनियम 1860
या अन्वये नोंदलेली संस्था म्हणजेच मित्रांनो अ फर्म कंपनी और एनी अदर बॉडी कॉर्पोरेट कॉन्स्टिट्यूटेड अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स और सोसायटी रजिस्टर्ड अंडर द सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860. त्यानंतर जे प्रोव्हिजन आहे मित्रांनो, या अधिनियमान्वये नोंद केलेली किंवा नोंदण्यात आल्याचे समजण्यात येणारी संस्था म्हणजे अ सोसायटी रजिस्टर्ड और डीम्ड टू बी रजिस्टर्ड अंडर धिस ऍक्ट म्हणजे सहकारी संस्था. त्याचबरोबर द स्टेट गव्हर्नमेंट और द सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यानंतर ठेवीदार किंवा वित्तीय सेवा उपभोक्ता, त्याचबरोबर स्थानिक प्राधिकरण म्हणजे लोकल अथॉरिटी जी असेल ती, त्याचबरोबर सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थांची नोंदणी करण्याच्या संबंधात त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये नोंदवलेली सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था. त्यामध्ये असं म्हटलंय की द पब्लिक ट्रस्ट रजिस्टर्ड अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन द फोर्स फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ सच ट्रस्ट. आणि परंतु खंड क च्या तरतुदी केवळ एखाद्या शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी बनवलेल्या संस्थेत दाखल होऊ शकणाऱ्या व्यक्तीस लागू होणार नाहीत. म्हणजे प्रोव्हाइडेड दॅट द प्रोव्हिजन्स ऑफ क्लॉज ए शॅल नॉट अप्लाय टू अन इंडिव्हिज्युअल सिकिंग admission of a society exclusively form for the benefits of the students of the school or colleges. म्हणजे यामध्ये भारतीय कराराचा कायदा 1872 अन्वये जो करार करण्यास सक्षम व्यक्ती असेल किंवा या कायद्यातील तरतुदीप्रमाणे करारामध्ये सामील होऊ शकणारा जो पात्र व्यक्ती आहे त्याच्या बाबतीत तो फक्त खंड ह्याची जी तरतूद आहे केवळ एखाद्या शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याच्या फायद्यासाठी बनवलेल्या संस्थेत दाखल होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस लागू होणार नाही. म्हणजे ह्या ठिकाणी हे रिलॅक्सेशन या प्रोव्हिजनने दिलेलं आहे की जे फक्त ओनली फॉर द बेनिफिट्स ऑफ द स्टुडंट्स और फॉर द बेनिफिट्स ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट और एनी कॉलेजेस याच्या बाबत हे रिलेट होतं. त्यामुळे इथं हे रिलॅक्सेशन आलंय. परंतु आणखी असे की राज्य शासन सामान्य किंवा विशेष आदेशाद्वारे घालून देईल अशा अटींना व शर्तींना अधीन राहून एखाद्या भागीदारी संस्थेत किंवा कंपनीत फक्त संघीय किंवा नागरी संस्था असलेल्या किंवा औद्योगिक उपक्रम चालवणाऱ्या किंवा चालवण्याचा उद्देश असलेल्या संस्थेला सदस्य म्हणून दाखल करून घेता येईल. म्हणजे या ठिकाणी इथं क्लॅरिफिकेशन आलेलं आहे या म्हणजे या पद्धतीने कुठल्या ह्यांना सभासद करून घेण्यात येईल याबाबत. परंतु तसेच या अधिनियमाच्या प्रारंभीच्या निकटपूर्वी जी भागीदारी संस्था किंवा कंपनी या अधिनियमान्वये नोंदण्यात आली आहे असे मानण्यात येणाऱ्या संस्थेची सदस्य असेल अशा कोणत्याही भागीदारी संस्थेस किंवा कंपनीस या अधिनियमाच्या इतर तरतुदीस अधीन राहून अधिनियमाच्या प्रारंभी त्यानंतर असे सदस्य म्हणून राहण्याचा हक्क असेल. म्हणजे या ठिकाणी या कलम 22 अन्वये या ठिकाणी यामध्ये ज्या अंतर्भूत होऊ शकणाऱ्या संस्था आहेत किंवा ज्या ट्रस्ट आहेत किंवा ज्या कंपनीज आहेत याबाबत हा कायदा अत्यंत स्पष्टपणे स्पष्टीकरण देतो. आणि त्याचं स्पष्टीकरण फुरं यांनी असं दिलंय की स्पष्टीकरण म्हणून या कलमाच्या प्रयोजनासाठी नागरी संस्थेचा या संज्ञेचा अर्थ ज्या संस्थेचा धंदा मुख्यत्वे करून महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या कटक क्षेत्राच्या किंवा अधिसूचित क्षेत्र समितीच्या हद्दीत चालतो ती संस्था असे होते. म्हणजे या ठिकाणी जे अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीज ही संकल्पना आहे त्यामध्ये इथं त्यांनी क्लॅरिफिकेशन क्लिअर दिलेलं आहे मित्रांनो. आणि यामध्ये पुढे कायदा असा म्हणतो की एक पोट कलम म्हणजे ह्याच्यामध्ये जे कायद्यामध्ये जे एक्सप्लेनेशन आता वर प्रमाणे दिलं की त्यामध्ये असं म्हणतात की फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन अँड अर्बन सोसायटी मीन्स अ सोसायटी the business of which mainly falls within the limits of municipal corporation, municipality, cantonment and notified area committee. त्याबरोबर ह्याच्या पुढे notwithstanding anything contained in subsection 1 of the state government may have regard to the fact that the interest of any person or class of persons conflict or is like conflict with the objects of any society or class of societies by general or special order published in the official gazette declare that any person or class of person engaged in or carrying on any profession, business or employment shall be disqualified from being admitted or for continuing as a member or shall be eligible for membership only to a limited extent for a specified society or class of societies so long as such a person or persons are engaged in or carry on that
profession, business or employment as the case may be, and the question with whether a person is or is not so engaged in or carrying on any profession, business or employment, or whichever person belongs or does not belongs to such a class of persons as declared under this subsection and has or has not incurred a disqualification under this subsection shall be decided by the register under section 11. तर या ठिकाणी पुन्हा सेक्शन 11 इथं इन्व्हॉल्व होतो या कलमामध्ये, आणि त्याप्रमाणे या ह्याच्यामध्ये काहीही अंतर्भूत असलं तर कोणत्याही व्यक्तीच्या किंवा व्यक्तीच्या वर्गाच्या हितसंबंधाच्या बाबतीत कोणत्याही संस्थेच्या किंवा संस्थांच्या वर्गाच्या उद्दिष्टाशी जिथं कॉन्फ्लिक्ट होतो, संघर्ष होतो किंवा येण्याचा संभव आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन राज्य शासनात राज्यपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या सामान्य किंवा विशेष आदेशाद्वारे असे जाहीर करता येईल की कोणताही व्यवसायागर धंदा करणाऱ्या, चालवणाऱ्या किंवा नोकरी करत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, व्यक्तीच्या वर्गाला जोपर्यंत अशी व्यक्ती किंवा व्यक्ती असा व्यवसाय किंवा धंदा करीत अथवा चालवित असतील किंवा यथास्थिती नोकरी करीत असतील तोपर्यंत त्या अशा कोणत्याही विनिर्दिष्ट संस्थेचा किंवा संस्थांच्या वर्गाचा सदस्य म्हणून दाखल करून घेण्यास किंवा चालू राहण्यास अनर्ह असतील. जिथं डिस्क्वालिफिकेशन काही सदस्यांच्या बाबतीत ते त्यांना कुठल्या पद्धतीनं, कुठल्या पद्धतीच्या किंवा कुठल्या प्रवर्गातल्या किंवा कुठल्या बिझनेसमध्ये किंवा प्रोफेशनमध्ये किंवा कुठल्या पद्धतीच्या व्यक्ती त्या एखाद्या विशिष्ट व्यवसाय किंवा धंदा करत असतील किंवा चालवत असतील किंवा ते त्या विशिष्ट प्रकारच्या नोकऱ्या करत असतील की ज्याचा त्या सहकारी संस्थेच्या उद्देशाशी किंवा त्यांच्या जो ट्रान्झॅक्शन असेल तिथं या बाबीमुळे कॉन्फ्लिक्ट होत असेल तर अशा वेळेला त्या ह्यांचे डिस्क्वालिफिकेशन अनर्हता या कायद्यान्वये दाखवलेले आहे आणि अशा संस्थेच्या किंवा संस्थाच्या वेगळ्या वर्गाच्या केवळ मर्यादित सदस्यत्वास त्या पात्र राहतील. म्हणजे इथं पुन्हा कलम 24 मध्ये नमूद केल्याप्रमाणे मित्रांनो, सहयोगी सभासद किंवा नाममात्र सभासद म्हणूनच त्यांना राहता येईल, त्यांना बाकीचे कुठलेही म्हणजे अधिकार त्यामध्ये पोचत नाहीत. किंवा यामध्ये पुन्हा असं क्लॅरिफिकेशन ह्यामध्ये येतं किंवा नोकरी करीत आहे किंवा व्यवसाय धंदा चालवित आहे किंवा काय एखादी व्यक्ती या पोटकलमाखाली घोषित करण्यात आली असेल अशा व्यक्ती वर्गापैकी आहे किंवा नाही आणि या पोटकलमाखाली तिला निरर्हता प्राप्त झाली आहे किंवा नाही या प्रश्नाचा निर्णय कलम 11 प्रमाणे निबंधक करतील. तर या ठिकाणी हे डिस्क्वालिफिकेशन रिलेटेड फॉर बिंग अ मेंबर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज संदर्भात असल्यामुळं या बाबतीत मित्रांनो हे जे कलम 22 आहे समजून घेताना या कायद्यामध्ये नमूद केलेले स्पष्टीकरण आहेत. या क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशन किंवा इलिजिबिलिटी किंवा एखादा अनइलिजिबल क्रायटेरिया जो असतो मेंबर्स होण्यासाठी त्याबाबत या प्रोव्हिजन्स आपल्याला अत्यंत शांतपणे समजावून घेणं गरजेचं आहे. आणि या व्यवस्थित जोपर्यंत समजावून आपण घेऊ शकत नाही त्याबाबत या कलम 22 ची आपल्याला म्हणजे व्याप्ती लक्षात येणार नाही असं माझं मत आहे. त्यानंतर पुढे हा कायदा असा म्हणतो म्हणजे पोट कलम 1 मध्ये काही अंतर्भूत असले तरी पोट कलम 1 खाली एखाद्या व्यक्तीला निरर्हता आली आहे असा निर्णय निबंधकाने कलम 11 खाली दिलेला असेल त्या बाबतीत अशा व्यक्तीला निबंधक किंवा त्याने त्या बाबतीत प्राधिकृत केलेली जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जाची नसलेली व्यक्ती आदेशाद्वारे सदस्यत्वातून दूर करू शकेल आणि अशी व्यक्ती तिला असा आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या कालावधी संपल्यावर त्या संस्थेचा सदस्य असण्याचे बंद होईल. म्हणजे या ठिकाणी कलम 11 खाली एखाद्या व्यक्ती म्हणजे ह्यापूर्वी आपण मागच्या लाईव्ह सेशन मध्ये कलम 11 मध्ये तो एखादा व्यक्ती सहकारी संस्थेचा विशिष्ट व्यवसाय करतो का, संस्थेच्या व्यवसायाप्रमाणे त्याचा व्यवसाय आहे किंवा तिथं जो कॉन्फ्लिक्ट होतो निर्माण किंवा आपण सेक्शन 11 मध्ये बघितलं एखादी व्यक्ती शेतकरी आहे किंवा नाही किंवा ती एखाद्या संस्थेच्या कमांड एरियामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट गावात वास्तव्यास आहे किंवा नाही किंवा ती त्या संस्थेच्या उद्देशाप्रमाणे तो व्यवसाय करते किंवा नाही या ज्या प्रोव्हिजन्स आपण बघितल्या होत्या त्या पुन्हा या कलम 22 मध्ये मित्रांनो अट्रॅक्ट होतात आणि त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार
निबंधक साहेबांना या कलमान्वये दिलेले आहेत आणि त्यांची जी प्रोसिजर आहे त्यांनी 11 खाली म्हणजे यामध्ये क्लॅरिफिकेशन असं दिलेलं आहे की त्यांनी आदेश दिल्यापासून सदस्यत्वापासून संबंधित व्यक्तीला हा कलम 22 सभासद होण्यापासून रोखू शकतो आणि त्याची व्याप्ती किंवा त्याचा इफेक्ट आहे तो सदर आदेश कलम 11 प्रमाणे झाल्यानंतर त्याच्या दिनांकापासून 1 महिन्याचा कालावधी संपल्यावर त्या संस्थेचा सदस्य असण्याचा तो व्यक्ती बंद होतो. इतकी क्लिअर प्रोव्हिजन आहे. आणि याच्या पुढे असा म्हणतो कायदा, एखाद्या व्यक्तीस संस्थेचा सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात आला असेल तर त्या बाबतीत असा निर्णय त्याच्या कारणासह त्या व्यक्तीस निर्णय याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत किंवा नाव दाखल करून घेण्यासाठी केलेल्या अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत यापैकी जो अवधी अगोदरचा असेल त्या अवधीत कळवण्यात येईल. जर असा अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत संस्थेने अर्जदाराला कोणताही निर्णय कळवला नाही तर अर्जदारास संस्थेचा सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात आले असल्याचे मानण्यात येईल. एखादी व्यक्ती माननीय सदस्य झाली आहे किंवा नाही याबाबत कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास सर्व संबंधित व्यक्तींना त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर निबंधकाकडून त्याबाबत निर्णय दिला जाईल. हा फार महत्वाचा प्रोव्हिजन आहे. सेक्शन 22 सबसेक्शन 2 यामध्ये ही प्रोव्हिजन इन्व्हॉल्व केलेली आहे आणि ही प्रोव्हिजन असे म्हणते की where a person is refused admission as a member of the society, the decision with the reason therefore shall be communicated to the person within 15 days of the date of the decision or within 3 months from the date of receipt of the application for admission, whichever is earlier. If the society does not communicate any decision to the applicant within 3 months from the date of receipt of such application, the applicant shall be deemed to have been admitted as a member of the society. If any question arises whether a person has become a deemed member or otherwise, same shall be decided by the registrar after given a reasonable opportunity of being heard to all the concerned parties. तर या ठिकाणी या सेक्शन प्रमाणे सेक्शन 22 सेक्शन पोटकलम 2 प्रमाणे अन्वये एखाद्या व्यक्तीने संस्थेकडे अर्ज केल्यानंतर सभासदत्व मागणीसाठी त्याला सभासदत्व कोणत्या पद्धतीने प्राप्त होऊ शकतं, त्या अर्ज दिल्यानंतर त्या संस्थेने 15 दिवसाच्या आत किंवा अर्ज नाव दाखल करून घेण्यासाठीचा अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत यापैकी जो अवधी अगोदरचा असेल त्या अवधीत कळवण्यात येईल. तर तसा अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत संबंधित संस्थेने त्या अर्ज करणाऱ्याला कोणताही निर्णय कळवला नाही तर अर्जदाराला संस्थेचा सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात आले असल्याचे मानण्यात येईल असा हा सेक्शन क्लिअर सांगतो. म्हणजे इथं डीम्ड मेंबरशिपच्या बाबतीत हा सेक्शन क्लिअर आहे. परंतु यामध्ये पुन्हा या सेक्शन मध्ये पुढे एखादी व्यक्ती माननीय सदस्य झाले आहे किंवा नाही याबाबत कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास सर्व संबंधित व्यक्तींना त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर निबंधकाकडून त्याबाबत निर्णय दिला जाईल. म्हणजे या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट जर काही निर्माण झाला की एखाद्या व्यक्तीनं संस्थेला सभासदत्व मिळवण्यासाठी अर्ज केला आणि त्या मुदतीमध्ये संस्थेनं त्याबाबत काही निर्णय घेतला नाही, कुठल्याही पद्धतीचे त्या अर्जाबाबत त्याला सदस्यत्व देण्याच्या अर्जाबाबत काही कळवलं नाही आणि तो जर या सेक्शन 22 पोटकलम 2 अन्वये त्याला डीम्ड मेंबरशिप किंवा त्याला सदस्य म्हणून दाखल करून घेण्याचे आल्याचे कायद्यानं समजावं असे हे कायद्याची तरतूद आहे. अशा प्रसंगी जर कुठलाही कॉन्फ्लिक्ट झाला तर याबाबत कुठं तक्रार झाली तर याबाबत पुन्हा माननीय निबंधकांच्या समोर ती व्यक्ती या कालावधीत कायद्यातील तरतुदीप्रमाणे संस्थेनं विहित मुदतीमध्ये त्याच्या अर्जाबाबत निर्णय न घेतल्यामुळं संबंधित अर्जदार व्यक्ती माननीय सदस्य झाले आहे किंवा नाही याबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार पुन्हा या कायद्यान्वये यातील तरतुदी अन्वये मान्य निबंधक साहेबांना दिलेला आहे. पण इन केस ऑफ एनी कंप्लेंट ही प्रोव्हिजन आहे. जर तशी कुठली कंप्लेंट झाली नाही तर ऑटोमॅटिकली डीम्ड मेंबरशिप कलम 22 पोटकलम 2 प्रमाणे संबंधित अर्जदारास प्राप्त होते असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु याबाबत काही वेळेला संस्था
तसा अर्ज दिला म्हणून मग त्याच्याबद्दल पुढच्या प्रक्रिया होत नाहीत. अर्ज नुसता देऊन साधारणपणे प्रॅक्टिकली ह्या गोष्टी सोप्या नसतात. एखाद्या व्यक्तीनं समजा एखाद्या सहकारी संस्थेकडे अर्ज करून सभासदत्व मागितलं आणि त्या सभासदत्व मागितल्याप्रमाणे त्या संस्थेनं काही कारणानं या कायद्यातील तरतुदीतील विहित मुदतीमध्ये जर काही निर्णय नाही घेतला आणि आपण गृहीत धरून बसलो की आता 3 महिने झाले संस्थेनं त्या संबंधित आपल्याला कळवलेलं नाही आणि आपण आता अमुक त्या पर्टिक्युलर त्या कोऑपरेटिव्ह संस्थेचे सभासद झालेलो आहोत, तर अशा गोष्टी फक्त या कायद्याला अभिप्रेत दिसतात. परंतु प्रॅक्टिकली जेव्हा त्या संस्थेनं त्या व्यक्तीच्या नावे त्याचं नाव त्या संस्थेच्या सभासद रजिस्टरमध्ये घेण्यासाठी त्याच्या बाबतीत त्याच्याकडून त्यांना विहित त्या व्यक्तीनं नुसतं त्या ठिकाणी 3 महिने झालं म्हणून ग बसून चालणार नाही. पुढे त्यानं त्या संस्थेची पोटनियमातील तरतुदीप्रमाणे किंवा विशिष्ट क्लासिफिकेशन ज्या संस्थेचं कायद्याप्रमाणे केले त्या संस्थेनं कायद्यातील तरतुदीप्रमाणे किंवा शासनाने निर्धारित केलेल्या जे काय निर्णय असतात GRs असतील त्याप्रमाणे किंवा या कायद्यातील नियमातील तरतुदीप्रमाणे त्या संस्थेची शेअर्स आणि प्रवेश फी भरण्याची जबाबदारी त्याच्यावरती असते. त्यानं ती भरली गेली पाहिजे. त्यानं मग ते बाय वे ऑफ त्यांनी ते DD काढून पाठवायला पाहिजेत किंवा मनी ऑर्डर्स करायला पाहिजेत किंवा जे माध्यम आहेत किंवा त्या संस्थेमध्ये जाऊन भरून घ्यायला पाहिजेत. तर अशा प्रसंगी काही वाद निर्माण होतात आणि त्या वादाचं त्यानंतर पुढे त्या गोष्टी कंप्लाय होत नाहीत. तर अशा प्रसंगी या तर कायद्यामध्ये कलम 22(2) मध्ये पुन्हा मान्य निबंधक साहेबांना याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. तर अशा प्रसंगी निबंधक साहेब त्या ठिकाणी त्या संस्थेला निर्देश देऊ शकतात की तुम्ही 3 महिन्याच्या आत किंवा या कायद्यातील तरतुदीप्रमाणे विहित मुदतीमध्ये त्या अर्जावरती निर्णय न घेतल्यामुळे त्याने डीम्ड मेंबरशिप चा जो ह्यातला प्रोव्हिजन आहे तो अट्रॅक्ट झाल्यामुळे त्याला सभासदत्व तर प्राप्त होतं कायदा म्हणतो त्याप्रमाणे. त्यामुळं पुढील सगळ्या बाबी ज्या शेअर्सच्या आहेत, प्रवेश फीच्या आहेत, त्यानंतर त्याचं स्टेटस त्या संस्थेमधील राईट्स ऑफ मेंबर्स म्हणून त्याचं नाव त्या रजिस्टरमध्ये संस्थेच्या सभासदांचे आय नमुने जे नमुने त्यामध्ये जायला पाहिजे. त्याच्या नावाचा शेअर्स तिथं निघाला पाहिजे. त्याचं त्या संस्थेमध्ये तर त्या पर्टिक्युलर ती संस्था असेल तर त्याच्या बाबतचे जे काही सगळे व्यवहार आहेत, म्हणजे दूध संस्था असेल तर त्याचे दूध त्या संस्थेनं त्याचं उत्पादित केलेलं स्वीकारलं पाहिजे. विकास सेवा संस्था असेल तर त्याला त्या संस्थेनं त्याच्या उद्देशाप्रमाणे कर्ज वगैरे सभासदांना जे लाभ मिळतात त्या संस्थांच्या मार्फत त्या द्यायला पाहिजे. त्याच्या पुढची स्टेप बँक असेल तर त्याला पुन्हा वेगवेगळ्या प्रक्रिया त्या पोटनियमातील तरतुदीप्रमाणे तिथल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत. साखर कारखाने असतील तर त्याला ऊस तिथं त्यांनी प्राधान्याने घेतला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत. या संपूर्ण कायद्यास अभिप्रेत असलेल्या प्रक्रियेप्रमाणे हा सेक्शन 22च्या बाबतीतला प्रोव्हिजन्स आज मी आपल्याला या माध्यमातून सांगितलेले आहे आणि ही रिलेट होते सेक्शन 24. मग अशी बोलल्याप्रमाणे सेक्शन 24ला नाममात्र सदस्य आणि सहयोगी सदस्य यामध्ये पुन्हा कलम 27(8) प्रमाणे म्हणजे ह्या ठिकाणी ह्या कलमामध्ये ह्या 3 गोष्टी म्हणजे ह्या आता नाममात्र आणि सहयोगी सभासदाला तर पोटनियमातील तरतुदीप्रमाणे काही ठिकाणी विशेष अधिकार नसतात. विशेष अधिकारमध्ये संस्थेचे संचालक मंडळ निवडण्याचे अधिकार नसतात, व्होटिंग राईट नसतो. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभेत भाग घेता येईल, चर्चेत सहभाग घेता येईल, परंतु निर्णय कुठलाही तुम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये कुठल्याही पद्धतीचे अधिकार मिळत नाहीत. तर तसंच आहे सेक्शन ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा या बाबतीत थोडं जेव्हा सेक्शन 27 व्होटिंग पॉवर्स ऑफ मेंबर्स आहेत त्यामध्ये सबसेक्शन 8 आहे, त्या बाबतीत सुद्धा या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्याप्रमाणे आपल्याला no nominal member shall have the right to vote and no such member shall be eligible to a member of a committee or for appointment as a representative of the society on any other society. म्हणजे नॉमिनल मेंबरला कलम 27 पोट कलम 8 प्रमाणे व्होटिंगचा राईट नाही. त्याचबरोबर नो सच मेंबर शॅल बी इलिजिबल टू बी मेंबर ऑफ कमिटी और फॉर अपॉइंटमेंट ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सोसायटी ऑन एनी अदर सोसायटी. म्हणजे
मुळातच मतदानाचा अधिकार नाही, त्याचबरोबर संचालक मंडळ सदस्य म्हणून सुद्धा अधिकार प्राप्त होत नाही. तो व्यक्ती संचालक मंडळ सदस्य होऊ शकत नाही किंवा त्या संस्थेचा प्रतिनिधी दुसऱ्या संस्थेवरती म्हणून सुद्धा जाऊ शकत नाही. तर ह्या सगळ्या कोरिलेटेड प्रोव्हिजन्स आहेत या सेक्शन 22च्या अनुसरून. त्याचबरोबर या ठिकाणी मला सांगायला आवडेल की सेक्शन 22 मध्ये जिथं क्वालिफिकेशन डिस्क्वालिफिकेशन ह्या गोष्टी सभासदत्वाच्या बाबतीत ज्या सेक्शनमध्ये आलेल्या आहेत त्या पद्धतीनं कलम 11 प्रमाणे निबंधकांना ज्या पॉवर्स आहेत की तो पर्टिक्युलर अर्जदार त्या ठिकाणी वास्तव्यास आहे किंवा नाही, किंवा तो विशिष्ट धंदा करतो की नाही, किंवा विशिष्ट व्यवसाय किंवा विशिष्ट नोकरीमध्ये आहे किंवा त्यावरती ह्या क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशनच्या बाबी सगळ्या निर्धारित आहेत. तर आज या लाईव्ह मध्ये मी आपल्याला कलम 22च्या बाबतीत कलम 24 आणि कलम 27 कसे रिलेटेड आहेत, त्याचबरोबर कलम 11च्या प्रोव्हिजन्स कसे अट्रॅक्ट होतात हे आपल्याला मी या ठिकाणी प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. या बाबी जर आपल्याला समजल्या नाहीत योग्य रीतीने किंवा प्रॉपरली तर आपल्याला पुढे यामध्ये खूप म्हणजे वाटतं तितकं दिसतं तितकं हे इतकं सोपं नाही आहे. तर मी या ठिकाणी प्रयत्न करतोय की आपल्याला या कायद्याची माहिती अत्यंत सोप्या पद्धतीनं आणि इझी वे आपल्याला समजावी की अशा प्रसंगी कुठल्याही पद्धतीचा जर प्रश्न निर्माण झाला तर अशा प्रसंगी या प्रोव्हिजन्स आपल्याला मदतीस येऊ शकतात आणि या आधारे आपले अधिकार जे आपण आहेत सभासदत्वाच्या बाबतीत सहकारी संस्थेमध्ये जर आपण काही कारणानं लोक सभासदत्व मागत नाहीत किंवा करून घेतलं जात नाहीत, जर त्यास एखाद्या विशिष्ट संस्थेचा सभासद होण्यासाठी आपली पात्रता असेल आणि आपल्याला ती संस्था सभासद करून घेत नसेल तर कलम 22 पोटकलम 2 प्रमाणे तुम्ही त्या संस्थेकडे अर्ज करू शकता आणि या कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्या विहित मुदतीमध्ये त्या संस्थेनं जर तुम्हाला त्यांचा निर्णय 3 महिन्यापर्यंत कळवला नाही तर तुम्ही त्या संस्थेचे डीम्ड मेंबर म्हणून सभासदत्व कायदेशीररित्या तुम्हाला प्राप्त होतं. आणि त्याबाबत जर काही पुन्हा कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला, काही इश्यू निर्माण झाले तर त्या बाबतीत तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रार साहेबांच्याकडे हिअरिंग होतं. त्या ठिकाणी संपूर्ण बाबी या कायद्यातील तरतुदीप्रमाणे तुम्ही मागणी केलेल्या सभासदत्वाच्या बाबतीतील सर्व प्रश्न त्या ठिकाणी निश्चितच जे कायद्याचा विपरीत असलेली सुनावणी घेऊन त्याबाबत निर्णय दिले जातात. आणि ह्या संपूर्ण प्रक्रिया समजावून घेताना म्हणजे हे लोकांना काही विशिष्ट माहीत नसतं की अशा पद्धतीने सहकारी संस्थेचं सभासदत्व आपल्याला प्राप्त करू शकतो. काही ठिकाणी असं होतं की काही ठिकाणी राजकीय गट असतात, काही ठिकाणी प्रत्येक गटाच्या वेगवेगळ्या संस्था असतात आणि एखादा व्यक्ती असतो की ज्याचा राजकारणाशी संबंध नसतो म्हणा किंवा उगीच त्याला लेबल लावलेला असतो, हा या गटाचा तो त्या गटाचा, तर त्यामुळेच त्याला सभासदत्व विचारायला मिळत नसतं. परंतु त्या लेबलमुळे अननेसेसरी त्याला त्रास होत असतो की त्याला त्याची आर्थिक उन्नती करून घेता येत नसते. तर अशा प्रसंगी मित्रांनो या कायद्यातील तरतुदीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी त्या सहकारी संस्थेचे सभासदत्व या कायद्यातील तरतुदीप्रमाणे प्राप्त करून घेऊन तुमची स्वतःची त्या संस्थेमधील इतर सभासदांच्या प्रमाणे स्वतःची आर्थिक उन्नती करून घेऊ शकता. कुणालाही कोणत्याही प्रकारची भेडभाड ठेवायचं कारण नाही. कायद्याचं प्रोटेक्शन आहे. या कायद्यातील तरतुदीप्रमाणे तुम्हाला सभासदत्व मिळण्यासाठी जी पात्रता आहे त्या पात्रतेच्या निकषामध्ये त्या संस्थेच्या पोटनियमाच्या निकषामध्ये तुम्ही बसत असाल तरी देखील तुम्हाला संस्था सभासदत्व देत नसेल, त्याला कारण वेगवेगळे असू शकतात, तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करून त्या संस्थेकडे सभासदत्व मागू शकतात. त्यांनी समजा वादा करतात हे सभासदत्व नाही दिलं, तुमचा अर्ज निर्धारित मुदतीमध्ये किंवा कायद्यानं घालून दिलेल्या मुदतीत नाकारला, त्याबाबत निर्णय कळवला तुम्हाला आम्ही सभासदत्व नाही, तर त्याच्यामध्ये पुढे तुम्हाला दाद मागायचे असेल त्या निर्णयाविरुद्ध तरी सुद्धा कायद्याचं तुम्हाला संरक्षण आहे. त्याबाबत मी आता अवकाश पुढच्या सेशनमध्ये निश्चितच माहिती देईन. आज या ठिकाणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या चॅप्टर 3 मधल्या कलम 22 बाबत मी आज या लाईव्ह सेशन क्रमांक 10 अन्वये आपल्याला
या कलम 22 बरोबरची माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये या कायद्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मातांचा मी आभारी आहे. आजपर्यंत आपण हे आजचं 10वं सेशन आहे. निश्चितच माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. आपण याबाबत मला व्यक्तिशः प्रत्यक्ष या लाईव्ह सेशनच्या बाबतीत आपले फीडबॅक देता, आपण आपली मतं माझ्याकडे या माध्यमातून मेसेजेस करून माझ्याकडे व्यक्त होता. त्याबाबत मी खरोखरच आपल्या प्रतिक्रिया वाचून अत्यंत आनंदी होत आहे आणि मी आपला या माध्यमातून पुन्हा आभार मानतो. शक्य तितक्या मी आपण या माध्यमातून ज्या मला शंका कुशंका मेसेजेसच्या माध्यमातून देता त्याचं देखील मी आपलं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. वेळाअभावी काही एखादा दुसरा दिवस लेट होत असेल तर मी आपली निश्चितच या माध्यमातून माफी मागतो. परंतु मी शक्य तितके प्रयत्न करून आपले जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा एखादा विषय असेल त्याबाबत मी निश्चितच आपल्याला समाधान करण्याचा माझा प्रायोरिटीनं माझा प्रयत्न असतो. तर आज या ठिकाणी आपण आपला मौलिक वेळ देऊन या सेशनला आपण हजर राहिलात त्याबाबत मी आपल्या सर्व बंधू भगिनी आणि मातांच्या ध्येयरूपी मंदिरातील या वास्तव्यास असलेल्या परमेश्वर रूपी शक्तीस नमन करून आजच्या लाईव्ह सेशनचा समारोप करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.